नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि आपण जे कांदे लागण दाखवली होती परवा, ती जानेवारी महिन्यातली कांदे लागण होती। काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड करता आला नव्हता, पण आता अपलोड केलाय। तर ते कांदे लावले होते आपण। हे बघा, हे अशा आता एवढे आलेत कांदे। हे बघा, 7-8 गुंठ कांदे असतील हे येल आकारातले। इकडे पण काही वाफे आहेत घराच्या बाजूने। तर असे सुंदर आपले कांदे बघा, हिरवेगार आले तसे। आज त्याला पाणी द्यायचे, कांद्यांना पाणी पाजायचे, भिजवायला आलेत कांदे। आणि कोंबड्या येतात ना आजूबाजूच्या, आणि मग ते ठोचलतात, कांदे काढतात, त्यामुळे पात खातात। त्यामुळे अशी एका साईडनं नेट बांधली आहे। आणि इथं सावलीला दिवसभर दळणं म्हणा, शेंगा फोडणं म्हणा, काही जरी काम असेल तरी इथं सावलीत दिवसभर इथं सावली असते। आता सकाळी सकाळी थोडंसं ऊन असतं, पण आंब्याची सावली गार अशी दिवसभर असते। एकदम साईडच्या वाप्यात आम्ही काहीच लावलं नव्हतं, कारण सावलीनं काही तिथं येत पण नाही, आणि मग बसायला पण होते, काही काम करायला पण होते, घरात गरम होते दिवसाचं। असे छान सुंदर कांदे आलेत बघा, आणि गुलछडी पण फुलली मस्त। आणि मी परवा तुम्हाला हळदीचा जो गड्डा दाखवला होता माझा, तो काही इथं होता, इथं तो आत्ताच बघा त्यांनी खोदला आमच्या कारभाऱ्यांनी। आणि बघा त्याला हळद किती सापडली बघा, कशी मस्त शेंग आली। ही शेलम हळद आहे। हे बघा, आता ह्याचं मी लोणचं बनवणार आहे हळदीचं। आता ही मातीपासून वेगळी करायची, दुपारी जरा चिखल सुकल्यानंतर छान स्वच्छ करायची, धुवायची, आणि छान ओल्या हळदीचं लोणचं बनवायचं। अशी जरी आपण मसाला दररोज करतो ना, लसूण खोबरं जे भाजीला टाकतो, त्यामध्ये पण मी रोज कच्ची आंबे हळद घालते। आंबे हळद दिली आमच्या पूनम सुनबाईंनी, आणि त्याचं पण लोणचं बनवायचं आंब्या हळदीचं। आणि ही पण हळद घालते। ही कच्ची हळद जरी घातली ना, थोडीशी आल्याचा तुकडा घालतो तसं, तरी चांगलं असतं, कारण कच्ची हळद पण खातात, औषधी असते। हे बघा, एवढी हळद निघाली, घमेलभर हळद निघेल। आणि हे आपलं परसदारचं हे आळू बघा कसा सुंदर आलाय। हे बघा, संपूर्ण आळूची पानं। आणि हा पुदिना बघा, इकडे संपूर्ण पुदिना आहे आपला, हिरवा हिरवा गार असा आहे बघा, इकडे सगळा पुदिना आलाय। तर हे घरगुती वापरासाठीच आम्ही हे करतो। हा गवतीचा आहे, हा आळू आहे मस्त, किती मोठा झालाय बघा। आळूचं फतफद, आळूच्या वड्या, त्यामध्ये हे आळूचे देंडे घालून आळूचं फतफद तर खूप सुंदर लागतं डाळ घालून। आणि ही हळद आहे ना संपूर्ण सेंद्रिय आहे, त्याला कसलंही औषध नाही बघा। या खड्ड्यात होती, इथं पाणी असल्यामुळं हळद छान आली, एवढी घावली बघा। ही पूर्ण सेंद्रिय हळद, याला कसलंही औषध नाही। आणि इकडं का आपला गुलाब आलाय, एवढ्या एवढ्या कळ्या त्याला येत आहेत। आणि हा मी गुलाब पुशेसावळीवरून आणला होता। पुशेसावळीच्या घरी तिथं दारातच गुलाब होता, त्याची एक कांडी आणली होती, तर तो किती मोठा झालाय बघा। माझ्या सासरहून आणलेला आहे, आणि त्याला आम्ही पाणी बादली पाणी ओततो, त्यामुळं इतका फुलतोय तो। जेवढं पाणी ओतलं तेवढ्या कळ्या लागतात, आणि गजबरतोय सारखा। आणि फुलं पण चांगली आहेत, एकदम कडक आहेत, त्याच्या पाकळ्या अजिबात गळत नाहीत, काही नाही। रोज देवाला फुलं होत आहेत। आणि बघा, ही कोरपड तर इतकी सुंदर आली, एकच लावली होती कोरपड, याची एवढी झाली बघा, किती सुंदर आली कोरपड। आणि हे शेवग्याचं झाड, शेवग्याच्या बिया 2 टाकल्या होत्या, 2 झाडं आली होती, त्यातलं एक झाड गेलं, एक आलंय चांगलं, देशी आहे। आता हे काढून खरं दुसरीकडे लावायचं होतं बाजूला, पण आता हे मोठं झालं। आणि हे पेरूचं झाड आहे, याला आता पेरू पण यायला लागलेत, 5-6 पेरू पण आम्हाला सापडले। आणि हे आपलं घर, मातीचं घर आहे शेतकऱ्याचं। आणि इकडे पण आहेत कांदे, घराच्या बाजूला पण आहे बघा, दिसतंय हिरवं हिरवंगार, इकडे पण आहेत कांदे। ही आळू आपली, हा पुदिना,
थोडं लावलं तरी इथं जास्त म्हणजे छान येतंय, कारण हे पाणी जे येतं ना बाथरूमचं किंवा या नळाचं, तर ते असं पाण्यामुळं गारवा राहतोय आणि त्यामुळं सगळं कसं छान येतंय. तर चला मंडळी, हळद किती सापडली ती पण नंतर मी दाखवील तुम्हाला. तर हे आपले कांदे आहेत, हिरवे हिरवे गार मस्त. कांद्याची कोळी कोळी पात किंवा असं भाजी बनवायला 4 जरी हे केलं तरी खूप छान लागतं. आता लसूण काय आपण लावला नाही, लसूण लावायला जागा नव्हती. लसणाची पात पण किती छान, त्याची चटणी वगैरे करू शकतो लसणाच्या पातीची या दिवसात उन्हाळ्यामध्ये. आणि आता मोहर पण आलाय आंब्याच्या झाडांना. या आंब्याला तर संपूर्ण पालवीच फुटले, संपूर्ण खूप इतकी सुंदर. आणि चिंचा तर बघा, चिंचा तर एवढ्या लगडल्यात ना. हे बघा, चिंचा खूप आलाय यंदा. चिंचेला माल भरपूर आलाय. हे आपल्या चिंचा आहेत. आता एवढं लांबून दिसणार नाहीये, पण चिंचा खूप यंदा माल खूप आलाय. आणि यंदा दर पण आहे चिंचांना, 20 ते 25 रुपये किलो आहे दर. हे बघा, हे आपलं चिंचेचं झाड आहे. आणि तो तिकडे कलिंगडाचा प्लॉट आहे ना, शेवंतीचा प्लॉट होता, तिथेच कलिंगड लावलेत ना आपण. तर तिथे पण चिंचेचे खूप झाड आहेत ना, व्हिडिओमध्ये मी दाखवत असते. त्याला पण भरपूर यंदा माल आलाय, चिंचेला सुद्धा. आणि सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो, आत्ता सुद्धा येतोय बघा. कावळा, चिमणी, पोपट सगळ्यांचा किलबिलाट सकाळी सकाळी छान संगीत ऐकता येतं मस्त. आणि हे हिरवं हिरवं गार निसर्ग सौंदर्य घराच्या अवतीभोवती. हे बघा, पलीकडे ज्वारीचं पीक आहे, समोर अशी ही गर्द झाडे, आंब्याची झाडं आहेत, पेरू आहे, चिंचा आहे, सीताफळ, रामफळ. आणि हे सकाळी सकाळी निसर्ग सौंदर्य डोळ्याला इतकं छान सुंदर भावतं, छान वाटतं एकदम. तर चला मंडळी, कसा वाटला आमचा हिरवागार शेतीचा परिसर, आणि कसे वाटतात व्हिडिओ आपले शेतीवाडीचे? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि थोडासा सकाळी सकाळी गारवा आहे, होळी होईपर्यंत गारवा असाच राहणार. आणि उन्हाळा पण चालू होतोय, तर उन्हाळ्याची सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.